नमस्कार मित्रो, आपल्याला शिक्षणासाठी किंवा अन्य सरकारी कामासाठी तहसीलदार रहिवासी दाखला म्हणजेच डोमेसेल सर्टिफिकेट आवश्यक असतं। हे डोमेसेल सर्टिफिकेटसाठी कोणकोणती कागदपत्र द्यावी लागतात याबद्दल आपल्याला माहिती नसेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। कोणकोणती कागदपत्र आहेत ही माहिती घ्या। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। त्याच प्रकारे 33 रुपये 60 पैशात घर बसल्या तुम्ही ही कागदपत्र अपलोड करून तुम्ही तहसीलदार डोमेसेल सर्टिफिकेट काढू शकता। कोणकोणती कागदपत्र आहेत ते पहा। मित्रो पहा, प्रमाणपत्राचे नाव वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसेल प्रमाणपत्र। आता याला मराठीत आहे, इंग्रजी ट्रान्सलेट केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की काय बोललं जातं। इथे पाहू शकता एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसेल सर्टिफिकेट। हे सर्टिफिकेट काढण्यासाठी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ओळखीच्या पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र द्यावं लागेल। यापैकी पहा पारपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदाता ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र असल्यास RSBI कार्ड, महाराष्ट्र रोजगार हमीचं जॉब कार्ड असल्यास, त्याचबरोबर पहा ड्रायव्हिंग लायसन्स। ह्यापैकी तुम्हाला किमान एक द्यावं लागेल। आधार कार्ड सर्वांकडे आहे किंवा पॅन कार्ड एक जोडू शकता, यापैकी एक। त्यानंतर पहा पत्त्याच्या पुराव्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात। पत्त्याच्या पुराव्यासाठी सुद्धा एक कागदपत्र द्यावं लागेल। पहा पारपत्र, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड देऊ शकता किंवा पहा पाणीपट्टी, मालमत्ता कर पावती, त्याचबरोबर पहा 7/12 किंवा 8चा उतारा, तुमच्या घरचा उतारा किंवा 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदणी उतारा। यापैकी तुम्हाला किमान पत्त्याच्या पुराव्यासाठी एक द्यावं लागेल। त्यानंतर पहा इतर दस्तऐवज मध्ये किमान एक द्यावं लागेल। यामध्ये तुम्हाला लाईट बिल, भाडे पावती, शिधापत्रिका किंवा दूरध्वनी देयक किंवा विवाहाचा दाखला, मालमत्ता नोंदणी उतारा, 7/12 8चा उतारा, त्याचबरोबर पतीचा रहिवासी दाखला, मालमत्ता कर पावती, मतदार यादीचा उतारा, किमान यापैकी एक तुम्हाला द्यावं लागेल। वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा वडिलांचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसेल सर्टिफिकेट, प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा किंवा जर शासकीय नोकरीत असाल तर सेवा पुस्तिका द्यावी लागेल। यापैकी तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून एक देऊ शकता, जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र दिला तरी चालू शकतं। त्यानंतर पहा रहिवासी पुरावा म्हणून रहिवासी असल्याबाबत तलाठ्याने दिलेला दाखला किंवा पहा बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला किंवा ग्रामसेवकने दिलेला दाखला। आता यापैकी तुम्हाला हे दाखले आता बंद आहेत, तुम्हाला स्वयं घोषणापत्र रहिवासीचं देऊ शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथून स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून तुम्ही स्वतः सेल्फ अटेस्टेड करून तुम्ही अपलोड करू शकता। त्यानंतर पहा इतर अनिवार्य कागदपत्र। आता इतर मध्ये काय काय अपलोड करू शकता पहा, तुम्हाला तुमच्या घरचा किंवा 7/12चा 1994 पूर्वीचा उतारा जोडू शकता, म्हणजे रहिवासी दाखल्यासाठी 1994 पूर्वी किंवा 15 वर्षापूर्वीचा रहिवासी पुरावा म्हणून द्यावा लागतं। तर यामध्ये तुम्हाला घरचा उतारा किंवा 7/12 उतारा आणि स्वयं घोषणापत्र हे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, तिथून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन जर 33 रुपये 60 पैशात घर बसल्या डोमेसेल सर्टिफिकेट काढणार आहात तर तिथे स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही घर बसल्या डोमेसेल सर्टिफिकेट 33 रुपये 60 पैशात कशा पद्धतीने काढायचं याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। स्वयं घोषणापत्राचा नमुना अशा पद्धतीने आहे। अर्जदाराचा फोटो इथे येणार, त्याचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, आधार क्रमांक, व्यवसाय, राहणार आणि ते साईन, अर्जदाराचं नाव, ठिकाण आणि दिनांक लिहायचा आहे आणि हे तुम्ही स्वयं घोषणापत्र अपलोड करू शकता। अशा प्रकारे तहसीलदार डोमेसेल सर्टिफिकेट म्हणजेच पहा वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्र आहेत, घर बसल्या काढू शकता। यापैकी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे, किमान एक असेल तर किमान एक जोडा, तुमच्याकडे असतीलच। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तुमच्या काही अडचणीत असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा।